उद्धव ठाकरे बोलतायत, पाहूयात. काय जिंकले हे जे काय अनाकलनीय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवत राहणार आपण पाहू शकतो ते माध्यमांशी संवाद साधतात. आपल्याला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल 10 मिनिटं चर्चा सुद्धा झाली. त्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिलेली आहे. नागपूरमध्ये ही दोघांमध्ये भेट झाली आणि त्यानंतरची आपण ही दृश्य पाहतोय. उद्धव ठाकरे हे माध्यमांशी संवाद साधत होते. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे हे सुद्धा आपल्याला आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय. आपण ही दोन दृश्य सध्या पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची तब्बल 10 मिनिटं चर्चा झाली आणि दुसऱ्या दृश्यांमधून आपण पाहू शकतो राहुल नार्वेकर यांचीही त्यांनी उद्धव ठाकरे यांनी भेट घेतल्याचं सध्या समजतंय. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आली नाहीये. मात्र विरोधी पक्षनेते पदाबाबत या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे. दोन दृश्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची चर्चा आणि दुसऱ्या दृश्यांमधून आपण पाहू शकतो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही उद्धव ठाकरे यांनी भेट घेतलेली आहे. आपण सध्या ही दोन दृश्य पाहू शकतो. खरं तर 2.5 वर्षानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही भेट घेतलेली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या विविध चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक स्तरातून प्रतिक्रिया सुद्धा उमटतायत. अभिनंदनास्पद ही भेट घेतली जाते अशी माहिती मिळते. मात्र राजकीय वर्तुळात सुद्धा या चर्चांना उधाण आलंय. आपण अनिल परब यांनाही पाहू शकतो. अनिल परब उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती. त्यावेळीची ही दृश्य, दोघांमध्ये तब्बल 10 मिनिटं ही चर्चा झालेली आहे. नागपूरमध्ये ही भेट झाली आणि या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय. भेटीचं कारण अद्याप समोर आलं नाहीये. मात्र अनेक विषयांवर खरं तर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे गेलेले आहेत अशी माहिती मिळते आहे. विरोधी पक्ष नेतेपदाबाबत खरं तर या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तब्बल 10 मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याही भेटीला पोहोचलेले होते. आदित्य ठाकरे यांच्या समवेत त्यांची ही भेट झाली आणि त्यावेळीची ही सुद्धा आपण दृश्य पाहतोय. खरं तर उद्धव ठाकरे काही वेगळा निर्णय घेत आहेत का अशाही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलेल्या आहेत. कारण तब्बल 2.5 वर्षानंतर ही भेट झालेली आहे. 2.5 वर्षानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी ही भेट घेतली. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी भेट घेतल्याची प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही नेत्यांकडून समोर येते. मात्र त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चांना उधाण आलंय. आपण सध्याची ही दोन दृश्य पाहतोय. नागपूरमध्ये ही भेट झाली. काय नाही, ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की मला एकूण महाराष्ट्रामध्ये अरे तुम्ही थोडं मागे या नाही. तुम्ही आज भेटलात देवेंद्र फडणवीस नवे मुख्यमंत्री, त्यांचं अभिनंदन, शुभेच्छा आणि त्यानंतर राहुल नार्वेकर जे नवे विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांची भेट घेतली आहे. काय सांगणार? काय नाही, ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की मला एकूण महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे. ठीक आहे, आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, ते निवडणूक जिंकले, त्यांचं सरकार स्थापन झालंय. साहजिकच आहे या सरकारकडनं महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे. त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक कशी जिंकले, काय जिंकले हे जे काय अनाकलनीय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवत राहणार आहोत. विरोधी पक्ष आपण उद्धव ठाकरे यांची ही प्रतिक्रिया पाहिली. त्यांनीही खरं तर बोलणं टाळल्याचं पाहायला मिळतंय. आज हमारे पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी ने
सीएम देवेंद्र फडणवीस जी की मुलाकात की, हमारे विधानसभा के जो अध्यक्ष है राहुल नार्वेकर जी, उनसे भी मुलाकात की। और यही हमने किया है, एक स्टेप आगे है कि महाराष्ट्र के लिए काम करते वक्त दोनों ने पॉलिटिकल मैच्योरिटी दिखाए और महाराष्ट्र के हित का जो हो, देश के हित का जो हो, इस राज्य के हित का जो हो, उस पर काम साथ में करें। हम भले ही विरोधी पक्ष में हैं, वो सत्ताधारी पक्ष में है, ये होते हुए भी हम सारे जनता से चुन के आए हुए विधायक हैं और साथ में काम करते हुए जो हमारी सूचना है वो सुने, कोई अच्छी बात आगे बढ़े।